इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 28 जुलै. अनुवादनातलं नर्तन. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. माणूस निखळ आनंदानं हसतो. त्याचं हसणं कोणत्या भाषेतलं असतं? त्याच्या मराठी असल्याचं हसण्याचं इंग्रजीत हसण्यात भाषांतर करता येतं का? तो रडला इंग्रजीत. त्याचं रडणं मराठी भाषकांना कळावं म्हणून मी त्याचे अश्रू मराठीत ट्रान्सलेट करून घेतले, असं होतं का? मला मराठीत आनंद झाला आणि हिंदीत हसू आलं. तो मराठी आनंद हिंदी हसण्यात मावेना म्हणून मी तो डोळ्यातला इंग्रजी अश्रू वाटे उघडत ठेवला, असं होतं का? माणसाच्या चेहऱ्यावर स्मित खुलवत ठेवणारी आनंदाची भावना काट्यांच्या विखारी प्रदेशातही सुगंधीच असते. वेदनांचे असेही ओरखडे काळ्या दगडांवरच्या रेघांसारखे दगडापरत्वे अमीटच असतात. माणसाच्या कपाळावर पडणाऱ्या शुष्क आठ्यांमधली कोरडी ओरडही सगळीकडे रडकीच असते. भाषेचा उगम भावनेत असतो. भावनांचं सुखणं दुखणं सार्वत्रिक असतं. भावनांची भाषा प्रादेशिक नसून जागतिक असते. विचारांचं मूलद्रव्य भावनांमध्ये असतं. मात्र भावनांचं आणि विचारांचं प्रारंभिक वर्तन वेगवेगळं असतं. रडताना आपण मातृभाषेत रडत नाही, पण विचार मात्र मातृभाषेत करतो. इतरांच्या भाषेच्या मुळाशी असणाऱ्या विचारांना, विचारांच्या मुळाशी असणाऱ्या भावनांना आत्मसात करण्यासाठी भाषांतरणाची, अनुवादनाची तार छेडली जाते. भाषांतरणात दोन भाषांमधलं अंतर कमी करणारी आत्मीयता असते. अनुवादात दोन भाषांमधलं संगीताचं भावबंधन असतं. ह्या भावबंधनाच्या प्रत्येक पदात मोठी मजा असते. आपण इंग्रजी बोलताना होणारी गंमत आठवून पहा. मराठीत विचार करत त्या इंग्रजी विचारांचं इंग्रजी भाषांतरण, अनुवादन करत आपण इंग्रजी बोलायला लागतो. भाषांतरणाची, अनुवादनाची सम जिथे जुळत नाही तिथं आपण अडखळतो. हे अडखळणं अनुवादातलं बहारदार नर्तन असतं. किंचित नर्तनानंतर अनुवादातल्या वादनाला हरवलेला ताल सापडतो. ह्या तालातला आनंद अपूर्व असतो. काय हो इंग्रजी भाषांतर जेव्हा क्यों हो केलं जातं तेव्हा बोलण्यापेक्षा ऐकणारेच अधिक मोहरून जातात. अनुवाद ह्या सुखद वादात प्रसंगी आनंद नर्तनात परिणत होतो. जर्मनी महाकवी गटे यांनी महाकवी कालिदासांच्या अभिज्ञान शाकुंतलम या संस्कृत नाटकाचा जर्मनीत अनुवाद केल्यावर शाकुंतल डोक्यावर घेऊन ते बेधुंद नाचले होते. 28 जुलै 1749 हा गटे यांचा जन्मदिन म्हणजे अनुवादातल्या नर्तनाचा जन्मदिन म्हटला पाहिजे. साहित्य अनुवादनाची चळवळ चालवणाऱ्या भगवान ठगांचाही आनंद असाच नर्तनात परिणत होत असेल.